स्थापना बेडकीहाळ येथे महापूर साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन बेडकीहाळ यांच्या वतीने नियंत्रण कृती समितीची स्थापना बेडकीहाळ येथे होणार आहे। आज महापुरासंदर्भात नदीकाठावरील सर्व गावांना महापुराचा फटका बसून त्यात त्यांचे जे प्रतिवर्षी जे नुकसान होते त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण नदीकाठावरील शेतकरी वर्ग यांच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यात असा निर्णय घेण्यात आला आहे की प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाला कायमचे बंद करण्यासाठीचे प्रयत्न शासनाने करावेत व या पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करावेत। अशी व्यवस्था जर नाही झाली तर नदीकाठावरील शेतकरी वर्ग गप्प बसणार नाही। नदीवर जे ब्रिज बनवले जातात ते असे बनवावेत की शिवारात पाणी शिरणार नाही। शासन नदीवर जे ब्रिज बनवतात ते 3-4 कमानी करून बाहेरील बाजूस भराव घालून उंचीचे कमानी बाहेरील बाजूस भराव घालून ब्रिज बांधणी करतात। त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे। म्हणून शासनानेच प्रतिवर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी म्हणून रक्कम देतो ती देण्याची गरज पडणार नाही। त्याऐवजी 0 पॉइंट पर्यंत कमानी व पाईपची व्यवस्था करावी व सर्व पाणी नदीतूनच कसे बाहेर जाईल याची व्यवस्था करावी, म्हणजे शिवारात व गावात पाणी शिरणार नाही। याची व्यवस्था केली तर नदी पात्राबाहेर पाणी साठणार नाही। पात्राची जेवढी रुंदी आहे त्याचे रक्षण करावे, म्हणजे ही परिस्थिती येणार नाही याची काळजी घ्यावी। आपण देत असलेले पूरग्रस्तांना नुकसान भरपाई शेतकऱ्याची चेष्टा केल्यासारखी आहे। या सर्व परिस्थितीवर चर्चा करून त्यावर उपाय म्हणून सर्वांनी मिळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीचा विचार आज झालेल्या बैठकीत चर्चा करून शासनाचा पाठपुरावा करण्याचे व प्रसंग पडला तर तीव्र आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या आंदोलनाची प्राथमिक चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी दिनांक 7 रोजी बुधवारी दुपारी ठीक 3 वाजता पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। याची नदी काठावरील सर्वांनी नोंद घ्यावी व सदरील चळवळीत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन बेडकीहाळच्या अध्यक्षांनी व प्राथमिक बैठकीच्या सभाध्यक्षांनी केले आहे। ही सभा जे.के. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी शेती विचार मंच अध्यक्ष प्राडी एन दाभाडे, गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी संचालक बाळासाहेब पाटील व साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य व भोज कारदगाव मलिकवाड तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। बैठकीतील प्रमुख मागण्या: नदीपात्रातील गाळ काढणे, नदीपात्रावरील अतिक्रमणे हटविणे, धरणाचे पाणी सोडतेवेळीची दक्षता घेणे, ब्रिज बांधणी करताना जास्तीत जास्त कमानी किंवा पाईप घालून पात्रातील पाणी बाहेरील बाजूस शिवारात पसरणार नाही याची काळजी घेणे, बॅकवॉटरमुळे गावात पाणी शिरणार नाही याची व्यवस्था करणे, अतिप्रसंगावेळी तातडीने मदत कार्यात लागणारा बंदोबस्त करणे, जीवित व वित्तहानी होणार नाही याची काळजी घेणे इत्यादी विषयांवर चर्चा करून बैठकीचा समारोप करण्यात आला। ग्रामदेवता प्रतिनिधी डॉ. विक्रम शिंगाडे, बेडकीहाळ।